मंडळी, गरमागरम बाजरीची भाकरी आणि शेपूची भाजी तयार आहे। तर ही शेपूची भाजी मला खरंच खूप आवडते आणि प्रत्येक नमस्कार मंडळी, सुप्रभात। होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे। तर आज आहे ऋषिकेशच्या शाळेमध्ये पालक सभा आणि काल मी तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे शेपूची भाजी निवडून ठेवलेली आहे आणि शेपूची भाजी आणि भाकरी करायची आहे। यांना शेपूची भाजी अजिबात आवडत नाही। आज लकीली त्यांच्या ऑफिसमध्ये पार्टी होती, तर पटकन मी मुलांना नाश्ता देते। मी उपमा केला होता नाश्त्यासाठी। मस्ती नाही करायची बेटा। कसे झाले नाश्ता? झाले हो। कसे झाले नाश्ता? काय बनवलं मम्मीने आज? दादा बघ कसं फटाफट फिनिश करतोय। काय आलं बेटा? आवडलं ना? काय आलं? रडायचं नाही, आवडलं ना तुला? अरे नाही, दादा ने रेवा फटाफट करते। रेवा फटाफट करते। हाँ चला पटापट आवरा। आज शाळेमध्ये मीटिंग आहे ना दादाच्या शाळेत। आज रेवाला शाळेला सुट्टी। आत्ताच मुलांचा नाश्ता झाला आहे, तर मी पटकन तयारीला लागलेले आहे शेपूची भाजी आणि भाकरीसाठी। आता इथे एक मोठा कांदा चिरून घेतला होता मी आणि शेपू बघा किती मस्त असा हिरवा गार आहे, अजून टवटवीत। मी धुवून चाळणीमध्ये ठेवला होता, तर पाणी निथळून गेलेलं आहे। आणि आता मी चिरणार नाहीये शेपू, कारण एकदम कोवळ्या आहेत ह्याच्या काड्या सुद्धा। कढई ठेवली होती मी तापत, तेल घालते आता। त्या भाजीसाठी मी मूग आणि मसूरची डाळ जी आहे ती भिजत घालून ठेवलेली होती जवळजवळ अर्धा तास। बघा डाळ मस्त एकदम छान भिजलेली आहे। तर वरचं जे पाणी आहे ना ते मी झाडांना घालते। तेल तापलेलं आहे, पटकन मोहरी घालते, हळद, हिंग, कांदा घालते। पैसे दे नाहीतर गोळी मारू गो, असं कोण म्हणतं? दाखव। जल्दीचे पैसे दे, हा जल्दीचे नाहीतर गोळी मारू गो, असं कोण म्हणतं? बे तू म्हणते। जल्दीचे पैसे दे नाहीतर गोळी मारू गो। हो असं नाही बोलायचं बेटा। हे ती कोणी बनवली? गन कोणी बनवली? दादाने। दादानी। व तोडू नको हा, खराब नको करू। शाणी आहे ना रेवा? रेवा शाळेत गेली का? नाही मम्मी, मी नाही खात। कांदा पटकून घेते आधी, जरा थोडा गुलाबी रंगावर परतते। आता मी इथे थोडासा लसूण ठेचून घेतला होता, तो घालते याच्यामध्ये। आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मध्यभागी चिरून। मिरच्या पण चांगल्या परतल्यात याच्यामध्ये। आता शेपू घालते। तर एकदम हा सगळा मिक्स होणार नाही। भाजी चांगली दबू दे आधी, तोपर्यंत मी भाकरीचं पीठ मळून घेते। ही भाजी थोडीशी दबलेली आहे, तर याच्यामध्ये ना ही मूग आणि मसूरची डाळ घालून घेते आणि त्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं। तर मी इकडे शिफ्ट करून घेते ही भाजी, म्हणजे मला इकडे भाकरी करायला येईल। पटकन जरा परतून घेते।
याच्यामध्ये घालते थोडंसं शेंगदाण्याचं कूट. हा बेटा, मंडळी गरमागरम बाजरीची भाकरी आणि शेपूची भाजी तयार आहे. तर ही शेपूची भाजी मला खरंच खूप आवडते आणि प्रत्येक बाळंतीण बाईसाठी सुद्धा ही भाजी खरंच खूप चांगली आहे. वातशमन होतं या भाजीमुळे आणि अवश्य खावी. म्हणजे थंडीत तर सगळ्याच भाज्या चांगल्या, पालेभाज्या फ्रेश असतात, तर त्याच्यामुळे त्यातली ही एक आहे शेपूची भाजी. आणि काहींना ही ना दातात केस केस असल्यासारखी वगैरे वाटते, तर हे सगळे आपल्या डोक्याचे विचार आहेत मला वाटतं. यांना पण मी थोडीशी का होईना देतेच, कारण म्हणजे यांना पण थोडासा पाठीचा त्रास आहे, वाताचाच तो त्रास असतो म्हणजे आपल्याला, तर तो याच्यामुळे कमी होतो आणि खरंच खूप छान वाटतं. म्हणजे अशी शेपूची भाजी जी आहे ना, शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर मूग मसूर जी डाळ आहे ना, तर त्याच्यामुळे अगदीच पालापाला लागत नाही आणि असं खूप छान असं काहीतरी चविष्ट खातं असं वाटतं. बाजरीची किंवा ज्वारीचीच भाकरी मला याच्यासोबत फार आवडते. पोळीसोबत मला शेपूची भाजी इतकी जास्त आवडत नाही, तर प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असू शकते. तर अवश्य खा या थंडीमध्ये तरी तुम्ही. आणि ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांसाठी खास करून नक्की खा ही भाजी, आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप चांगली आहे. आता मी थोड्याच वेळात निघणार आहे ऋषिकेशच्या पालक सभेसाठी, तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.